तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही भविष्याचा वेध घेताना आर्थिक गुंतवणुकीसाठी काहीसं असंच करावं लागतं. SIP गुंतवणुकीच्या बाबतही हेच लागू होतं. बऱ्याच लोकांना SIP बद्दल बोलताना तुम्ही ऐकलं असेल. SIP संबंधित अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या देखील असतील. आज आपण याच विषयावर अर्थतज्ञ संजीव गोखले यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मंडळी. SIP चा अर्थ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दरमहा ठराविक रक्कम आपल्या बँकेच्या खात्यातनं गुंतवली जाते म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेमध्ये. त्याला SIP असं म्हणतात. प्रत्येकाला पैसे मिळावेत, आपल्याला खूप श्रीमंत व्हावे अशी इच्छा असते. स्वतःची गाडी, स्वतःचं घर, मुलांचं शिक्षण, त्यानंतर त्यांचं लग्न आणि सगळ्यात शेवटी कोणावर अवलंबून नसलेली स्वतः आर्थिक स्वातंत्र्य उपभोगता येण्यासारखी अशी निवृत्ती ही प्रत्येकाची इच्छा असते. नोकरी, धंदा, स्वतःचा व्यवसाय हे सगळं सांभाळून हे सगळं जमेल का? नक्की जमेल, का नाही जमणार? त्याच्यासाठी नियमित गुंतवणूक करणं आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण मराठीत एक म्हण आहे, आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे. थेंब जर योग्य ठिकाणी पडले, बाष्पीभवनाने उडून गेले नाही आणि जमिनीत झिरपून गेले नाही, तर जसं मोठं तळ साठू शकतं, अगदी तसंच प्रत्येकाची संपत्ती जर त्यांनी थेंबा थेंबानी म्हणजे छोट्या छोट्या गुंतवणुकीतून जर ती जमा केली, ती वाढवली, तर अक्षरशः संपत्तीचं मोठं तळ तयार होऊ शकतं. अर्थात त्याच्यासाठी महागाई रूपी बाष्पीभवन आणि कररूपी जमीन ह्या दोघांचा विचार त्याला करणं आवश्यक आहे. हा जो विचार झाला आणि नियमितपणे सातत्याने गुंतवणूक झाली, तर निश्चितच स्वतः हे सगळ्या ज्या गोष्टी आता आपण विचार केल्या, हे आपल्याला आपल्या आयुष्याच्या त्या टप्प्यात उभ्या करता येतात, ते पैसे जमवता येतात आणि आपली संपत्ती मोठी करता येते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक का, कुठे आणि कशी करावी? हो, अत्यंत महत्वाचा प्रश्न अशासाठी की गुंतवणूक का करावी? कारण आपल्याला जे आपले वेगवेगळी स्वप्न आहेत, ती स्वप्न साकार करण्याकरता पैशाची गरज आहे. आणि आपलं जे उत्पन्न आहे ते स्थिर उत्पन्न असतं, जरी त्यात वाढ झाली तरी ते अचानक दुपटीत तिपटीत येत नाही. अशा वेळी गुंतवणुकीच्या माध्यमातून काही काळ सातत्याने गुंतवणूक करून आपण हे सगळी स्वप्न साकार करण्याकरता जे पैसे लागतात ते आपण साठवू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात गुंतवणूक करणं आवश्यक. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, किती गुंतवणूक करायची? सर्वसाधारणपणे नियम असा आहे की आपल्या उत्पन्नातनं आपला खर्च जर वजा झाला, तर जी राहते ती शिल्लक, या शिल्लकीमधनं काही रक्कम ही इमर्जन्सी फंड, आपल्याला माहिती आहे कोरोनामध्ये बरेच लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा पगार कमी झाले, हा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवून उरलेली सगळी रक्कम आपण गुंतवत गेलं पाहिजे. जसं जसं आपल्याला उत्पन्न मिळतं तशी तशी आपली सातत्याने गुंतवणूक होणं आवश्यक आहे. आणि कुठे करायची? अर्थात आपण मागेही म्हटलेलं की गुंतवणूक हा एक आर्थिक नियोजनाचा एक भाग असल्यामुळे ती कुठे करायची ही प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्र आर्थिक नियोजनाप्रमाणे ठरते. म्हणजे त्यांनी किती जोखीम घ्यायची, त्यांनी किती काळाकरता गुंतवणूक करायची, त्याची गुंतवणुकीची उद्दिष्ट काय असली पाहिजे, हे सगळं प्रत्येक व्यक्ती सापेक्ष असल्यामुळे किती करायची, कुठे करायची हे समजू शकतो. पण नक्की ती कुठे करायची हा जो विचार आहे तो प्रत्येकाने स्वतःचा स्वतः ठरवायचा. अर्थात त्याच्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदतही घेता येते. आपण सर्वांकडून SIP करा असे बरेच ऐकतो, पण SIP म्हणजे काय हे एकदा जरा सांगा. हो, अतिशय सध्या फेमस आणि पॉप्युलर असला हा SIP ची संकल्पना आहे. त्याचा अर्थ असा की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जसं आपल्याला उत्पन्न दरमहा आपल्या बँकेत जमा होत असतं, ह्या संकल्पनेमध्ये तसंच दरमहा तुम्ही गुंतवणूक करा सिस्टमॅटिकली. मी एक उदाहरण देतो. समजा एक ₹200 घेऊन तुम्ही बाजारात सफरचंद आणायला गेला आणि 1 किलो सफरचंद तुम्हाला ₹200 मिळाली. केवळ 4 सफरचंद आली. पुढच्या महिन्यात पुन्हा ₹200 घेऊन तुम्ही बाजारात गेलात. यावेळी मात्र तुम्हाला 6 सफरचंद मिळाली. त्याच्या पुढच्या महिन्यात पुन्हा ₹200 घेऊन गेलात. आता मात्र सफरचंदाचे भाव उतरल्यामुळे तुम्हाला 10 सफरचंद मिळाली. लक्षात घ्या, पहिल्या वेळेला तुम्हाला ₹50 एक अशा यांनी केवळ 4 सफरचंद ₹200 मिळाली होती. पण तिसऱ्या वेळेला भाव उतरल्यामुळे हीच तुम्हाला ₹200 10 म्हणजे केवळ ₹20 एक अशा भावाने सफरचंद मिळाली. शेअर मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये गुंतवणुकीमध्ये असंच होत असतं. चढ उतार होत असतात भावामध्ये. आपण जर सातत्याने एक ठराविक रक्कम बाजूला काढली आणि गुंतवणूक केली, तर जशी आता आपल्याला सफरचंद कमी जास्त मिळत गेली, परंतु जर शेवटी बघितलं तर ₹600 खर्च करून तुमच्याकडे 20 सफरचंद झाली होती. त्यामुळे एका सफरचंदाची सरासरी किंमत ही ₹30 होती. म्हणजे ₹50 तुम्ही आधी दिले, नंतर 20 दिले, पण सरासरी आता ₹30 तुम्हाला खर्च करायला लागले.
जेव्हा कधी मार्केटमध्ये किंवा बाजारात खूप प्रचंड महागाई होते किंवा सफरचंद खूप महाग होतात, अशा वेळी ही सगळी सफरचंद अर्थात एसआयपी मध्ये तुमची युनिट्स तुम्ही विकून फार मोठा तुम्हाला नफा मिळू शकतो. त्यामुळे एसआयपीचा अर्थ नियमित सतत सातत्याने दरमहा बाजाराच्या चढउताराकडे दुर्लक्ष करत एका विशिष्ट पद्धतीने गुंतवणूक करत राहणं, अर्थात ती एका म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये करत राहणं, याला एसआयपी असं म्हणतात. आणि सध्याच्या काळात बाजारातील चढउतारावर एक उतारा म्हणून एसआयपी हे सर्वोत्तम साधन गुंतवणुकीचं झालेलं आहे, याचा प्रत्येकाने विचार करा. एसआयपीचे आणखी कोणते फायदे आहेत सर? हो, नक्कीच. आता काय होतं की माझ्याकडे समजा मोठी रक्कम असेल आणि ती गुंतवली, आता नॅचरली ती गुंतवल्यावर तिची जर किंमत कमी झाली, कारण बँक फिक्स डिपॉझिट पोस्टाच्या योजनामध्ये किंमत कमी होत नाही, पण परतावा कमी असतो. परतावा कमी असतो, त्याच्यावर टॅक्स लागतो. अशावेळी जर महागाईच्या दरापेक्षा आपली परतावा जर कमी असेल तर आपली संपत्ती निर्माण होणार नाही. म्हणून आपण नेहमी असा विचार करायचा की म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून किंवा स्वतः शेअर घेऊन जर बाजारामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला 12-15% परतावा मिळू शकतो. अर्थात ही दीर्घकालीन गुंतवणूक होणं आवश्यक आहे. त्यामुळे एसआयपीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला जसं जसं उत्पन्न मिळतं तसं तसं छोट्या छोट्या प्रमाणात आपण गुंतवणूक करू शकतो. म्हणजे अगदी कमीत कमी महिना ₹500 आपण आपली एसआयपी सुरू करू शकतो. एकदम मोठी रक्कम टाकायची गरज नसते. दुसरा सगळ्यात मोठा फायदा जो आता आपण बघितला त्या उदाहरणार्थ, की जेव्हा बाजार वर जातो तेव्हा आपल्याला कमी युनिट्स मिळतात, कारण आपण टाकलेली रक्कम ही एकच असते. समजा मी ₹5,000 एसआयपी केली आणि बाजार वर गेला तर मला कमी युनिट्स मिळतात. मगाशी जशी सफरचंद कमी मिळत होती, बाजार उतरला किंवा बाजार घसरला तर मला जास्त युनिट्स मिळतात. जशी सफरचंद 20 मला मिळाली. अशा वेळी मला बाजाराच्या चढ उताराचा कुठलाही मोठा फटका बसत नाही. आपण नेहमी बघतो की जेव्हा बाजार पडतो तेव्हा सगळेजण घाबरून जातात. पण एसआयपी करणारा मात्र आनंदात असतो. कारण त्याला आता स्वस्तात युनिट्स मिळणार असतात आणि हीच स्वस्तात मिळालेली युनिट्स भविष्य काळात त्याला चांगला नफा मिळवून देणार असतात. त्यामुळे दुसरा त्याचा फायदा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत ही कमी राहते आणि जसा जसा बाजार काळांतराने पुढे वर वाढत जाईल, तुम्हाला नफा तुमचा वाढत जातो. तिसरा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे तुम्हाला एसआयपी करताना वेगवेगळ्या तुमच्या जोखमीप्रमाणे तुम्हाला गुंतवणूक करता येते. म्हणजे मला जर शेअर बाजाराची किंवा म्युच्युअल फंडातल्या इक्विटी फंडाची भीती वाटत असेल, तर मी त्याला बॅलन्स फंड किंवा जे वेगवेगळे फंड अवेलेबल आहेत, की जिथे इक्विटी केवळ नसून इतरही सेक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट त्याच्यात असल्यामुळे मी माझ्या जोखमीप्रमाणे गुंतवणूक करू शकतो. मला हे स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे एसआयपी एकतर एसआयपी मध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जोखीम खूप कमी होत असते. शक्यतो तुम्ही एसआयपी चालू केल्यावर 5 ते 10 वर्ष शक्यतो ती चालू ठेवा. तुमचं उद्दिष्ट ज्या करता तुम्ही पैसे बाजूला ठेवताय ते साध्य होईपर्यंत ती गुंतवणूक चालू ठेवा. परंतु तसं जरी नाही झालं तरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना एसआयपी मध्ये आज अवेलेबल आहेत, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि शेवटला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या साठवलेला पैसा मला परत मिळणं जे आहे ते अत्यंत सोपं आहे. म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये जर एसआयपी असेल तर ती कधीही बंद करून तिथे रक्कम जी जमा झाली ती आपल्याला 72 तासात परत मिळू शकते, आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकते. मला वाटतं आज आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा सगळ्यांना भीती असते, मला परत पैसे माझे कसे मिळतील. म्युच्युअल फंडाच्या एसआयपी मध्ये जर गुंतवणूक झाली तर परत मिळण्याचा हा जो एक धोका असतो हा जवळपास नष्ट असतो. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा गरज असेल आपली गुंतवणुकीचं उद्दिष्ट जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण आपले पैसे काढून घेऊ शकतो आणि आपलं ज्याच्यासाठी जी गुंतवणूक केली त्याच्यासाठी ते खर्च करू शकतो. मला वाटतं हे 4-5 महत्वाचे फायदे एसआयपीचे आहेत, ज्याचा प्रत्येकाने विचार करावा. एसआयपी मध्ये जोखीम किती आणि सर्वसामान्यांनी गुंतवणूक किती करावी? आता कसं आहे की एसआयपी मी म्हटल्याप्रमाणे म्युच्युअल फंड हे प्रोफेशनली मॅनेज फंड असतात. तिथे म्युच्युअल फंड मॅनेजर असतो. तो एकंदरीत बाजाराचा अभ्यास करून इक्विटी फंडात आपले एसआयपीची रक्कम गुंतवत असतो आणि त्याचाच परतावा आपल्याला मिळणार. परंतु जर आपल्याला ती जोखीम घ्यायची नसेल तर आपल्याला वेगवेगळे फंड अवेलेबल आहेत. डेट फंड ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम नसते. आपले पैसे म्युच्युअल फंड मॅनेजर सरकारी रोखे किंवा इतर सरकारी कंपन्यांचे रोखे आहेत त्याच्यात गुंतवणूक होत असते. त्यामुळे एसआयपीचा अर्थ केवळ बाजार किंवा शेअर मार्केट असा समजून घाबरून जाण्याची काही गरज नाही. परंतु माझा स्वतःचा वैयक्तिक सल्ला असा आहे की आपण आपला इमर्जन्सी फंड बाजूला ठेवल्यानंतर आपले जे पैसे राहतात, आपण एक उदाहरण घेऊ, समजा ₹10,000 मला शिल्लक राहत आहेत, ₹2,000 मी इमर्जन्सी फंड मधून बाजूला काढले तर राहिलेल्या 8,000 किमान 50 ते 60% म्हणजे 5 ते 6,000 रुपये मी एसआयपीच्या इक्विटी फंडात टाकले. दुसरी गोष्ट, माझ्या आर्थिक नियोजनाप्रमाणे जर मला पैसे बाजूला काढणं आणि पुढच्या 5 ते 10 वर्ष ते बाजूला ठेवणं शक्य असेल
तर माझ्या मते ही जोखीम अतिशय न के बराबर होते, म्हणजे अतिशय राहतच नाही. पण 5 ते 10 वर्षात तुम्ही जेव्हा पैसे टाकत असता तेव्हा बाजार खाली जातो, वर जातो. आपण गेल्या कित्येक वर्षात बघितलंय की बाजार हा खालून शेवटी वरच आलेला आहे आणि त्यामुळे ही जोखीम जवळपास नष्ट होते. मला वाटतं प्रत्येक गुंतवणूकदाराने इक्विटी फंडात काही रक्कम नक्की टाकत जावी. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला कधी पैसे लागणार आहेत. मला माझ्या मुलीच्या 18 वर्षी पैसे लागणार आहेत, त्याच्यासाठी आज 15 वर्ष माझ्या हातात आहेत, तर मी का जोखीम घेऊ नये. पण ही जर एवढ्या वर्षानंतर ही जोखीम जवळपास नष्ट होत असेल तर हे उत्तम परतावा देण्याचं साधन आहे. शिवाय कर याच्यात कमी लागतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने एसआयपीची जोखीम जरी असली तरी त्याच्यात गुंतवणूक करणं मात्र बंद करू नये. SIP कशी सुरू करावी? 2 प्रकारे सध्याच्या काळात एसआयपी सुरू करू शकतो. एखाद्या आर्थिक सल्लागाराकडे जाऊन आपलं आर्थिक नियोजन करून किती रक्कम मी टाकावी आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या म्युच्युअल फंडात टाकावी हा सल्ला तुम्ही घेऊ शकता. मला वाटतं आपण पूर्ण आयुष्यासाठी जी पुंजी तयार करतोय त्याच्यासाठी एखाद्या आर्थिक सल्लागाराची जर मदत घेतली तर काहीच हरकत नाही. आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या सल्लागारांची मदत घेत असतो. अशा वेळी अर्थनियोजनासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेण्यात काही गैर नाही. दुसरा मुद्दा, जर हे शक्य नसेल किंवा हे आपल्याला स्वतःला त्याच्याबद्दलचं जर थोडंफार ज्ञान असेल तर आता सध्या डायरेक्ट ही इन्व्हेस्ट करू शकतो ऑनलाईन पद्धतीने. याच्याकरता त्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला केवायसी म्हणजे तुमचा आधार, पॅन आणि बँक अकाउंटची डिटेल्स द्यायला लागतात आणि तुमची अक्षरशः 500 रुपयाच्या कमीत कमी 500 रुपयात इतकं कमी रकमेची तुम्ही एसआयपी सुरू करू शकता. हे करण्याकरता केवायसी ही सुरुवातीची प्रक्रिया आहे आणि ज्या फंडामध्ये आपल्याला म्युच्युअल फंडात ज्या योजनेमध्ये आपल्याला एसआयपी करायची त्या योजनेचा तो फॉर्म आयदर ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने भरून ती आपण सुरू करायची. एकदा ती सुरू झाली की दर महिन्याला तुमच्या बँकेतनं ही रक्कम कापली जाईल, ती गुंतली जाईल. तुम्हाला कुठलाही त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. फक्त बँकेत तुमचा तेवढा बॅलन्स तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. एकदा हे केलं की तुम्हाला येणाऱ्या काळात स्वतःच्या गुंतवणुकीबद्दल म्हणजे हे पैसे जात आहेत का, कुठे गुंतवणूक ह्या सगळी माहिती शक्यतो तो फंड तुम्हाला दरमहा ईमेलवर तुम्हाला पाठवत जाईल. आजकाल वेबसाईटवर सगळी माहिती उपलब्ध असते की मी टाकलेले पैसे कुठे गुंतले गेले, त्याची आजची व्हॅल्यू किती आहे आणि आपले उद्दिष्ट जेव्हा जसं जवळ जाईल तशी ती व्हॅल्यू जर वाढत असेल तर आम्ही सांगतो की तुम्ही आधी काढून पण घेऊ शकता. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे डायरेक्ट किंवा सल्लागाराच्या मार्फत जर तुम्ही जात असाल तर एसआयपीचा जो कालखंड आहे तो कालखंड तुम्ही पुरा करा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण समजून घेऊया एक्झाम्पल. समजा 1,000 रुपये जर का SIP केली, तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये SIP केली तर तुम्हाला महिन्याला किती गुंतवणूक करता येईल हे अगदी सविस्तर आपण समजून घेऊया. महिन्याला गुंतवणूक समजा 1,000 रुपये जर केली तर 1 वर्षाला आपल्याला 12,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. आणि एका वर्षाला जर का 12,000 रुपये गुंतवणूक केली तर 5 वर्षाला 60,000 रुपये आपल्याला गुंतवणूक करता येईल. आणि 10 वर्षाला 1,20,000 रुपये आपल्याला गुंतवणूक करता येईल. आणि 20 वर्षाला 2,40,000 ही स्वतःची गुंतवणूक ही आपली होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर सरासरी 12% वार्षिक परतावा गृहीत धरला तर 20 वर्षांनी आपल्याला किती रक्कम मिळणार आहे ते आता आपण समजून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, दर महिन्याला 1,000 रुपये गुंतवणूक जर धरली आपण तर सरासरी 12% वार्षिक परतावा गृहीत धरला तर 20 वर्षांनी रक्कम अंदाजे 10 लाख रुपये होऊ शकते. म्हणजेच अंदाजे 7.59 लाख वाढ हा नफा होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जवळपास 7.5 लाख रुपये हे आपल्याला नफा मिळणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. सोप्या भाषेत आता आपण समजून घेऊया. कालावधी 5 वर्ष, स्वतःची गुंतवणूक 60,000 आणि अंदाजे 5 वर्षासाठी आपल्याला 82,500 रुपये मिळणार आहेत. त्याच्यानंतर कालावधी 10 वर्ष, स्वतःची गुंतवणूक 1,20,000 आणि अंदाजे रक्कम ही 2.32 लाख रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर कालावधी 15 वर्ष आणि स्वतःची गुंतवणूक 1,80,000 आणि 5.5 लाख रुपये ही अंदाजे रक्कम हे 12% व्याजाने ही गृहीत धरली जाणार आहे. आणि 20 वर्ष कालावधी 2,40,000 ही स्वतःची गुंतवणूक आणि 9.99 लाख रुपये ही व्याजासह मिळणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता इथे कळालं आहे की आपल्याला 9.99 लाख रुपये हे व्याजाने मिळणार आहेत. म्हणजेच आपण दर महिन्याला 1,000 रुपये जर का गुंतवणूक केली तर 20 वर्षांनी आपल्याला 10 लाख रुपये हे मोकळे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि शेतकरी मित्रांनो SIP नक्कीच करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.